प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दया त्याची सतत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. जीवन तसे कान ओझाने नमलेले असो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 15 ते 18. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 15 ते 18. त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागून त्याला जीवे मारायला पाहू लागले, कारण तो शब्बात दिवशी जीवे मारायला पाहू लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करत असे. येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. ह्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्बात मोडत असे. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत असे. देवबापू असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. या नवीन वर्षामध्ये सर्वांचे स्वागत आहे. माझ्या प्रियांनो, आज सकाळी योहानाचे पत्र त्याचा 5 अध्याय वचने 15 ते 18 या ठिकाणात आपण वाचन केलेले आहोत. येशूने केलेले जे चमत्कार आहे त्याच्या जीवनामध्ये, येशूने केलेले जे काम आहे त्याच्या जीवनामध्ये यहुदी लोक त्याचा विरोध करत होते, प्रभू येशू ख्रिस्ताचा विरोध करत होते. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या विरोधाकडे न पाहता प्रभू येशू ख्रिस्ताची गवाही त्यांनी दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला कशा प्रकारे बरं केलं, कशा प्रकारे त्याला चंगाई दिलं आणि छुटकारा दिलेला आहे. ही गवाही तो विरोधामध्ये सुद्धा सांगत आहे. त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. माझ्या प्रियांनो, या युगात, या जगात तुम्ही आणि मी जगत असताना आम्ही पाहतो की आम्हाला पण विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आम्ही पाहतो की सध्या जग आणि जगातील लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला तयार नाही. किंवा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताची सुवार्ता जर आम्ही गाजवलं किंवा येशू ख्रिस्ताच्या विषयी जर आम्ही इतरांना सांगितलं तर लोक खूप विरोध करतात. का? कारण सत्य लोकांना आवडत नाही आणि म्हणून आम्ही घाबरून जातो, म्हणून आम्ही शांत बसतो
आणि येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनात केलेले चमत्कार, येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनात केलेले उत्तम कार्य, आमच्या जीवनात केलेलं तारण आम्ही इतरांना सांगत नाही. परंतु या 38 वर्षाच्या दुखणेकराच्या जीवनात झालेला मोठा चमत्कार आणि त्यांनी दिलेली गवाही हे आम्हाला शिकायला मिळतो. विश्वास ठेवलेला आहे ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी 2025 वर्षापूर्वी या जगात येऊन आपलं रक्त सांडवलेलं आहे. तो मारला गेला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि त्याच्या रक्तामध्ये आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. आम्हाला तारण मिळालेलं आहे. तो तारण आणि आमच्या जीवनात केलेले मोठा चमत्कार म्हणजे आमच्या जीवनात सत्यता, आम्हाला अंधकारातून त्याने बाहेर काढलेला आहे. तो आम्हाला या दिवसामध्ये इतरांना सांगायचा आहे. कारण देवाची एकच इच्छा आहे माझ्या प्रियांनो, की हर एक घुटना येशूच्या नावावर टेकला जावा, हर एक जीभ अंगीकार करावी आणि येशू हाच प्रभू आहे लोकांनी आपल्या मुखातून स्वीकार करावा. जर का तुम्ही आणि मी ही सत्यता लोकांना सांगतो, सत्य जर आम्ही समोर आणतो तर निश्चित आमचा विरोध होईल, परंतु आम्हाला घाबरायचे नाही. कारण अशाही परिस्थितीमध्ये, विरोधाच्या परिस्थितीमध्ये, संकटाच्या परिस्थितीमध्ये देव आम्हाला सावरतो, आम्हाला सहायता आणि मदत करतो, त्याची कृपा तो आम्हाला पुरवितो. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आम्ही एक निर्णय घेऊया आणि देवाच्या कार्याला जोमाने लागूया. जे अंधकारात आहेत, जे पापात आहेत, जे संकटात आहेत, जे आजारात आहेत, जे बिमारीत आहेत, त्यांना सत्य आम्ही सांगूया आणि या सर्व प्रकारच्या आजारातून, समस्यातून, संकटातून, बिमारीतून ख्रिस्त येशूच्या नावात आपण त्यांना बाहेर काढूया. जेणेकरून माझ्या प्रियांनो, आमचा देश शांतीने जीवन जगेल, आमच्या देशात देवाची कृपा असेल आणि एक मोठं कार्य देव आमच्या देशामध्ये करणार. तर या आपण विशेष करून या नवीन वर्षामध्ये एक नवीन ध्येय धरूया आणि देवाची सुवार्ता गाजवूया, देवाचं कार्य आम्ही सांगूया, कोणाला न घाबरता माझ्या प्रियांनो. कारण हा दुखणेकरी न घाबरता, याला माहित होता यहुदी लोक येशू ख्रिस्ताचा खूप विरोध करतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मी परमेश्वराकडून पाठवलेला आहे, मी परमेश्वराचा पुत्र आहे. आणि त्यामध्ये पण यहुदी लोक त्याचा विरोध करत होते, कारण यहुदी लोक हे फक्त परमेश्वरावरच विश्वास करत होते. आणि म्हणून आम्ही पाहतो की अनेक विरोधामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की देवाचे कार्य त्या ठिकाणात वाढत आहे. तुम्ही आणि मी पण माझ्या प्रियांनो देवाचे कार्य वाढवूया, जेणेकरून देवबाप्पा त्या लोकांचे तारण करेल आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कामधंद्याला, तुमच्या व्यवसायाला आणि जे काही तुम्ही काम हाती घेणार या वर्षात निश्चित आशीर्वादित करणार. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. अखिल सृष्टीचा निर्माणकर्त्या देवा, प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतो, आम्ही नतमस्तक होतो, दीन आणि नम्र होतो. या नवीन वर्षामध्ये विशेष आम्ही प्रार्थना करतो रे बाप्पा, प्रभू आमच्या जीवनात अद्भुत काम कर. आणि प्रभू जो विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवलेला आहे तोच विश्वास आम्ही इतरांना सांगावं, तारण सांगावं आणि लोकांना सत्याची ओळख करून द्यावी असं कर. आम्हाला प्रत्येकाला ख्रिस्त येशूच्या नावाने आशीर्वादित कर आणि तुझीच कृपा करव. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. एक प्याला पाणी जरी पाचले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाचले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.